नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सोनं येथे 19 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी, मातंग व बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. सोनं येथील स्वामी विवेकानंद चौकात सायंकाळी ठीक 8 वाजता मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर यांच्यावर काही समाजकंटकांनी अमानुष मारहाण केली. त्यास उचलून नेऊन त्याच्या पायावर 4 चाकी वाहन घालवले. लोखंडी रॉड लाथाबुक्क्यांनी निर्दयपणे मारहाण करून एका डोळ्यात चाकू खुपसण्यात आला. एवढ्यावरच न थांबता या तरुणाच्या तोंडावर व अंगावर 10-12 गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीने लघुशंका करून अत्यंत घृणास्पद प्रकार केला. सदर कृत्य समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारे असून आरोपी संभाजी लोंढे, राजू मोहिते, विशाल वने, दिनेश असणे, संदीप लांडे, स्वप्नील भगत, महेश दरंतले, गणेश चव्हाण, अक्षय शेटे, शुभम मोरे, नितीन शिंदे यांच्यासह 20 ते 25 गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या समाजकंटकांचा समावेश असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये सोनं येथे जे जातीवाचक एक घटना घडली. जो संजय वैरागर म्हणून जो तरुण आहे त्याच्यावर काही तिथल्या गावगुंडांनी जे काही जातीवादाचा विषय आहे तिथं त्यामध्ये त्याच्यावर हल्ला करण्यात आला व त्याच्या अक्षरशः म्हणजे अंगावर लघवी करणं, तोंडावर लघवी करणं, अंगावर गाडी घालणं, मग त्याचा खून करण्याचा प्रयत्न या घटनेतून दिसतोय. तर यासाठी आम्ही आज SP साहेबांना भेटायला आलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला शहर DYSP साहेब भेटले व आम्ही सर्व जे काही आंबेडकरी चळवळ असेल, मातंग समाज असेल, आमच्या सर्व संघटना असतील, सर्वांनी या ठिकाणी आज SP साहेबांना भेटून या घटनेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी व त्या तरुणाला योग्य न्याय द्यावा अशी विनंती. आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने अशी मागणी केलेली आहे की जे कोणी ते आरोपी आहेत त्या आरोपींची दुसरी वेळ आहे त्या मुलाला मारहाण करण्याची. आणि ही जातीची जी घटना आहे, म्हणजे आपण जे म्हणतो कोणी हिंदुत्ववादी असेल किंवा जिहादी वृत्तीचा असेल, पण तो आरोपी आहे आणि या आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्वांची ठाम भूमिका आहे. आणि याच्यामधून जे कोणी दबाव आणण्याचा जर कोणी प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरही प्रशासनाने लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या सर्व आंबेडकरी समाज, मातंग समाज व बहुजन समाजाची मागणी आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्यातील SP साहेबांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली की मागील हप्त्यामध्ये जे सोनं येथील संजय वैरागर या तरुणावर, दलित तरुणावर जो भ्याड हल्ला करण्यात आला व त्याच्यावर जी त्याचे इतका भयानक प्रकार त्या ठिकाणी घडला की बीड सारख्या ठिकाणी या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचं त्या ठिकाणी पुनर्लोकन करण्याचं त्या लोकांचं टार्गेट होतं, पण त्या याच्यातून मोठ्या याच्यातून बचावलं गेलं आहे. आम्ही आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या समाजाच्या तरुणाच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने या ठिकाणी लढा उभारायचा आहे आपल्याला. व त्या तरुणाला देखील मी या ठिकाणी आपल्याद्वारे आवाहन करतो की आपणही कुठल्या वेळेस आपल्याला भूल पडू नये व घाबरून जाऊ नये. पूर्ण बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे व आपल्याला लवकरच योग्य ते न्याय या ठिकाणी मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.